नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया मेथीची भाजी। मेथीची भाजीची थोडीशी चव कडवट असते, त्यामुळे बऱ्याच जणांना ते आवडत नाही, परंतु आहारामध्ये पालेभाज्यांचा समावेश करायचा म्हणून मेथीची भाजी ही बनवली जाते। एक जोडी मेथीची भाजी घेतली, स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे आणि गॅसवरती कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे। मिरची जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता किंवा हिरवी मिरची स्किप करू शकता आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घातलेल्या आहेत। लसूण त्यामध्ये भरपूर घालायचा आणि मोठाच कुटून मी त्यामध्ये घातलेला आहे। लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये परतून घेतला तर त्याचा स्वाद आहे तो भाजीमध्ये छान लागतो। भाजी स्वच्छ धुवून जी घेतलेली आहे, नीट करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती यामध्ये आपल्याला परतून घ्यायची आहे। आणि मेथीची भाजी बनवत असताना तुम्ही मुगाची डाळ 2 ते 3 चमचे मुगाची डाळ नक्की घाला। मुगाची डाळ मेथीच्या भाजीमध्ये छान लागते। मुगाच्या डाळीमुळे भाजीला छान अशी चव येते, म्हणून नेहमी मुगाची डाळ मेथीची भाजी बनवत असताना वापरायची। थोडंसं मिक्स करून घेते। यामध्ये 2 चमचे मुगाची डाळ घालायची आहे। मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती या भाजीमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। वरून चवीनुसार मीठ घातलं। मीठ घातल्यानंतर भाजी छान अशी एकसारखी परतून घेतली। झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजू द्यायची आहे। भाजी पटकन शिजते, 2 ते 3 मिनिटांमध्ये मंद गॅसवरती भाजी छान अशी शिजते। झाकण ठेवून एक वाफ दिलेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। वाफेमुळे भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे आणि वरून भाजलेल्या शेंगदाण्याचं 2 चमचे कूट घालायचं आहे। भाजीचा कडवटपणा थोडासा कमी होण्यासाठी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घातलं, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे, तुम्ही ते पाहू शकता। आणि भाजी छान अशी शिजलेली पण आहे। त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलं त्यामुळे भाजी पटकन कोरडी झालेली आहे, तुम्ही ते पाहू शकता। थोडंसं पाणी होतं ते पण कमी झालेलं आहे आणि भाजी खाण्यासाठी तयार आहे। मग भाकरी असू द्या किंवा चपात्या असू द्या किंवा टिफिनमध्ये जरी बनवून दिले तर घाई गडबडीत पटकन बनवता येते, तुम्ही ते पाहू शकता। भाजी तयार झालेली आहे, एका प्लेटमध्ये आपण ती काढून घेऊया। मेथीची भाजी हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही मेथीची भाजी कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला कमेंट करून सांगा। बनवायला सोपे आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये बनवली जाणारी, झटपट होणारी, परंतु प्रत्येक भागामध्ये किंवा प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।